दोरी सर्प रूपानं आम्हाला भासली का परिणाम पावली नाही। मग ती सोनी बदल कुठं घडला? दोरीच्या ठिकाणी घडला का माझ्या कल्पनेत घडला? कुठं घडला? दोरी समजा पडलीये आणि तुम्हाला सर्प दिसला, मग दोरीच्या ठिकाणी सर्प दिसला का तुमच्या कल्पनेच्या ठिकाणी सर्प दिसला? म्हणून संतांनी सांगितलं, कल्पनेची बाधा न हो कवने काळी। एक वास्तविक सत्य असताना दोरी अंधुक प्रकाशामुळे तुम्हाला सर्प रूपानं परिणाम भासला, पण दुसऱ्याला सर्प नाही दिसला। दुसऱ्याला माळा दिसली, दुसऱ्याला भूरेखा दिसली, तिसऱ्याला जलरेखा दिसली, चौथ्याला फुलांची माळा दिसली। असं एकाच ठिकाणी दिसलं। हे दोरीमुळे घडलं का आपल्या असलेल्या बुद्धीमध्ये संस्कारामुळे घडलं? तर बुद्धीमध्ये पूर्वजन्मीच्या पूर्वसंस्काराच्या प्रभावामुळे हे घडलं, पण वास्तविक दोरीच्या ठिकाणी काही घडलं नाही। वस्तुतः सोन्याच्या ठिकाणी कोणत्याही दागिन्याचा विकार नाही, पाण्याच्या ठिकाणी कोणताही लाटेचा विकार नाही। पूर्वीही पाणी होतं, लाटेमध्येही पाणीच आहे आणि लाट निमाल्यावर सुद्धा पाणीच आहे। पूर्वीही सोनच होतं, मध्येही सोनच आहे आणि लाट दागिना मोडल्यानंतर सोनच आहे। पूर्वीही दोरी होती, मध्येही दोरीच आहे आणि नंतरही दोरीच आहे। मग मध्ये काय आहे? मध्ये भास आहे फक्त, बाकी काही नाही। तो भास गेला की दोरी दोरी रूपानं कळते। मग भास का झाला? अज्ञानानं, मंद प्रकाशामुळं। तसं आमच्या ठिकाणी मंद प्रकाश आहे। आता माझा मंद प्रकाश आहे आणि विश्वाबद्दलचाही मंद प्रकाश आहे। म्हणून संत म्हटले, मावळवीत विश्वाभास नवल उदयाला चंडांश। ज्या वेळेला सूर्य उगयाला आल्यानंतर दोरीच्या ठिकाणचा सर्प मावळतो, तसं ज्ञान निर्माण झाल्यानंतर परमात्म्याच्या ठिकाणी असलेलं दिसलेलं अज्ञानामुळे असलेलं विश्वरूपाचं अस्तित्व मावळतं आणि सर्वत्र एक चैतन्यच आहे अशी आपल्याला दृष्टी येते। त्याला ज्ञानदेव म्हणतात दृष्टी सृष्टीवाद। तुझी जशी दृष्टी आहे तशी सृष्टी आहे। तुला जर नामरूप सत्य वाटलं, मग आपण बघितलं परिणाम काय झाला सोन्याच्या ठिकाणी काय? तर सोन्याला आकार आला आणि त्या आकाराला बघून आम्ही एक नाम ठेवलं, बिल्वर, मोहनमाळ, मंगळसूत्र, कर्णफुले, पाटली। मग ह्यातलं नामरूप सत्य आहे का हो? काय सत्य आहे? मग सत्य कशाला म्हणायचं की जे पूर्वी होतं, मध्ये पण आहे, नंतरही आहे। आता पूर्वी नामरूप होतं का? नव्हतं। मध्ये नामरूप भासलं, सत्य नाही। कारण सत्य कशाला म्हणायचं? पूर्वी होतं, मध्ये आहे, नंतरही आहे। लक्षात आलं? मग मध्ये काय झालं? पूर्वी नामरूप नव्हतं, मध्ये नामरूप निर्माण झालं, नंतर ते दागिने मोडले, मोडल्यावर नामरूप काय झालं? त्या पूर्वी सोन्यामध्ये नामरूप काय झालं? लय झालं, नाहीस झालं। मग जे नाहीस होतं ते सत्य नाही, मग जे नाहीस होतं ते सत्य नाही, मग ते नाही ते आम्हाला भासलं। कशामुळे? कल्पनेमुळे। आणि आहे ते झाकलं। तसं आमचं आहे ते स्वरूप झाकलंय आणि नाही ते दिसलंय। नामरूप दिसलं आणि नामरूप ज्याच्यामुळं आहे ते झाकलंय, ते काम मायेच आहे। माया काय करते? आहे ते झाकते आणि नाही ते दाखवते। परमात्मा वास्तविक सर्वत्र आहे, म्हणून प्रल्हादाला खांबात दिसला आणि आम्हाला अजून दिसलं नाही, कारण आम्ही अजून प्रल्हाद झालो नाही, आमची दृष्टी प्रल्हाद झाली नाही। अभंग म्हटला कोणता? बोलावा विठ्ठल, अजून बोलावा विठ्ठल पाहायला नाही, पाहावा विठ्ठल झाला नाही, जीवभाव माझा गेला नाही, देहभाव माझा गेला नाही। आणि मग विठ्ठल जळी स्थळी भरला, विठ्ठल जळी। मग जो जळात आहे, स्थळात आहे, वनात आहे, जनात आहे, सर्वत्र आहे, पण तो सर्वव्यापक भगवंत मला अजून समजला नाही। म्हणून त्या ठिकाणी
ज्ञानेश्वर महाराज सांगतात की परमात्मा असा इदम जो आहे, इदम आणि मग इदम नंतर अहम असा भेद ठेवून, द्वैत ठेवून परमात्म्याचं ज्ञान होत नाही. कारण इदम रूपानं ज्या वेळेला वस्तू जाणली जाते त्यावेळेला ती वस्तू ही जाणण्याची वस्तू होते आणि जो जाणला जातो तो जाणणाऱ्यापासून भिन्न होतो. मी आता या मोबाईलला जाणतो म्हणजे मोबाईल माझ्यापासून काय आहे, भिन्न आहे, वेगळा आहे. मग या ठिकाणी द्वैत निर्माण झालं. जी वस्तू जाणली जाते ती जड आहे आणि जो जाणतो तो चेतन आहे. मग चेतन आणि जड ह्या भेद निर्माण झाला. मग जिथं ब्रह्म कसं आहे, चेतन आणि जड हा भेद रहित आहे. जीव जीवाचा भेद रहित आहे, जीव जडाचा भेद रहित आहे. आणि मला तर काय दिसायला लागले, एक जड दिसायला लागले, एक चेतन दिसायला लागले, एक जड दिसायला लागले, एक चेतन दिसायला लागले. आणि आम्ही काय सांगतो, ब्रह्म कसं आहे, त्या ठिकाणी जीव जीवाचा भेद नाही, जीव जडाचा भेद नाही, जड जडाचा भेद नाही, जीव ईश्वराचा भेद नाही, आणि काय ईश्वर ईश्वराचा भेद नाही, जीव जडाचा भेद नाही. अशी आम्ही 6 भेद, देश काल वस्तू आणि स्वगत सजातीय विजातीय भेद रहित असलेलं व्यापक अस्तित्व, त्याचं नाव आहे सत, त्याचं नाव आहे ब्रह्म, त्याचं नाव आहे पांडुरंग, त्याचं नाव आहे आमचा भगवंत, त्याचं नाव आहे परमात्मा. असा परमात्मा आम्हाला कळाला का? आमचा परमात्मा अजून कुठेतरी एका जागेवरच आहे. पण जो एकाच जागेवर आहे तो सर्वत्र आहे का नाही? हे आमचं ज्ञान आहे का अज्ञान आहे का ऐकिवातलाय? ऐकिवातलाय. विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, तो म्या दृष्टीने बोला की पाहिला. पाहिला पाहिला नाही का? पाहिला नाही तर माझ्यातलाच पाहिला नाही तर दुसऱ्याच्यातला कसा पाहणार? माझ्यातलंच मला चैतन्य कळालं नाही तर दुसऱ्यामध्ये तेच चैतन्य आहे हे मला कळणार नाही. बघा, एक मातीमधून समजा या ठिकाणी एक 4 घडे करून ठेवले, छोटे छोटे. आता संक्रांतीला तुम्ही आणले असणार आहे ना, छोटे छोटे. काय म्हणता तुम्ही त्याला? वंशाला हा हा काय, लोटकी. आणि छोटी काय असतात, एकदम छोटी. बर असू द्या, जाऊ द्या. लोटकीच, छोटी लोटकी, मोठी लोटकी, आडवी लोटकी, उभी लोटकी, लाल लोटकी, पांढरी लोटकी, काळी लोटकी, सगळी लोटकी मातीचीच आहेत. आता लोटक्यानी काय करावं? लोटक्यानी मी मातीचा आहे, मातीतच निर्माण झालो, मातीतच आहे आणि मातीच हे माझं स्वरूप आहे असं म्हणावं का मी मातीपासून वेगळा आहे असं लोटक्यानी म्हणावं? लोटकं काय आहे नक्की? माती आहे का लोटकं आहे? माती आहे. मग लोटकं काय आहे ते कोण म्हणायला लागले? ह्याला लोटकं कोण म्हणायला लागले? माती असताना ह्याला लोटकं कोण म्हटलं? लोटक्यानं म्हटलं का तुम्ही म्हटलं? म्हणजे लोटकं कुठं निर्माण झालं? तुमच्यात झालं का मातीत झालं? तुमच्यात निर्माण झालं. तुमच्यात निर्माण झालेलं लोटकं कशामुळे निर्माण झालं? तुमच्या मनाच्या कल्पनेमुळं. आता समजा ते लोटकं फुटलं तर काय होणार? किती वेळ लागेल त्याला मातीत जायला? बराच वेळ लागेल. पण समजा त्या लोटक्यानं असं समजून घेतलं की मला चेचून बारीक करायच्या ऐवजी मी आता आहे त्या उपाधीमध्येच मी लोटकं नसून मी माती मृतिका आहे. यथा मृत्पिंडेन सर्वम मृण्मये भवेत. काय म्हणतात संत? एकाच मृतिकेच्या पिंडापासून सर्व भांडी निर्माण झाली, घडा निर्माण झाला, मडका निर्माण झाला, लोटकं निर्माण झालं, बैल पोळ्याला बैल निर्माण झाला, म्हैस निर्माण झाली, हत्ती निर्माण झाला, ससा निर्माण झाला, पेरू निर्माण झाला, केळ निर्माण झालं. पण त्या सगळ्यामध्ये सत्य कोण आहे? पेरू सत्य आहे का? तुमच्या घरात आहे ना, काय काय ठेवतात बघा, म्हणजे पाहुण्याला खायला जरी दिलं नाही तरी पाहुण्याला दाखवायला तरी पेरू असावा, केळ असावं, बाबा आम्ही पण आणतो, सफरचंद असावं. पण त्या सफरचंदामध्ये, केळामध्ये आणि
त्या डाळिंबामध्ये सत्य काय आहे? आणि सफरचंदन, केळं आणि ते चिक्कू काय आहे? काय आहे? कल्पना आहे. कुठं काय आहे? हाय, पेरू खाऊन बघूया. तो खायला लागला तर काय लागणार? माती. संतांनी काय सांगितलं? अरे दिसणाऱ्या नामरूपामध्ये वेगवेगळे रंग, रूप, आकार दिसले, निर्माण झाले ते तुझ्या कल्पनेनं निर्माण झाले. तुझी म्हणून आपल्याला सारखी आकल्प आयुष्य व्हावे तया कुळावर. कल्पना नको. कल्पनेमुळे झाला जीव. कल्पना अविद्या, तेने झाला जीव. कल्पनेनं जीव निर्माण झाला. अविद्याच्या कल्पनेमुळे जीव निर्माण झाला. विद्येच्या कल्पनेनं ईश्वर निर्माण झाला. जर विद्येची कल्पना सोडली आणि अविद्येची कल्पना जर सोडली, अविद्या उपाधी टाकली आणि विद्या उपाधी टाकली, तर उपाधीचा बाद समानाधिकरण करून त्या दोघांच्या मध्ये असलेलं जे बिंब आहे, त्या जीवाचं अधिष्ठान बिंब आणि ईश्वराचंही अधिष्ठान बिंब, तेच बिंब त्या ईश्वराच्या ठिकाणी उपाधीमध्ये प्रतिबिंबित आहे आणि तेच बिंब जीवाच्या ठिकाणी आहे. तसं माझ्या ठिकाणी सुद्धा तेच बिंब आहे, ज्याच्यामुळे ईश्वराचं अस्तित्व आहे. संत काय म्हणतात? अरे ब्रह्मदेवानं सृष्टी निर्माण केली, पण ब्रह्मदेवाला कुणी निर्माण केला? विष्णूनं सृष्टी पालन केली, पण विष्णूचा पालन करता कोण आहे? आणि शंकराला सृष्टीचा नाश करण्याचं सामर्थ्य आलं, पण शेवटी प्रलयाच्या वेळीनंतर शंकराचा नाश कोण करतो? ज्याच्यापासून ब्रह्मा, विष्णू, महेश निर्माण होतात ते ब्रह्म आहे, तो पांडुरंग आहे, तो चैतन्याचा गाभा आहे, ते मूळ ब्रह्मस्वरूप आहे, ते परमात्म रूप आहे आणि ते तुझं स्वरूप आहे. त्या परमात्म्यामध्ये अहम इदम भेद नाही, मी तू हा भेद नाही, मी तू हा विचार विवेकी शोधावा, गोविंद माधव याच देही. तो सर्वांना जाणतो, तो जागृतीला जाणतो. इदम जागृती, इदम स्वप्न, इदम निद्रा, या सगळ्यांचं प्रकाशन तो करतो. तो प्रकाशक आहे, तो प्रकाश्य नाही. आणि पुढे जाऊन प्रकाशकही तोच आहे, प्रकाशही तोच आहे आणि प्रकाश्य सुद्धा तोच आहे. तिन्ही द्रष्टाही तोच आहे, दृश्यही तोच आहे आणि दर्शनही तोच आहे. असं जे त्रिपुटी रहित जाणणं जे आहे ते त्या भगवंताचं खरंच जाणणं आहे. मग असं आम्ही त्या भगवंताला जाणतो का हो? असं आम्हाला भगवंताला जाणता येते का? नाही. म्हणून त्या भगवंताच्या ठिकाणी वास्तव अभेद आहे, पण कल्पित भेद आहे. जसं एकाच मृत्तिकेपासून नाना आकार, नाना रूप, नाना रंग निर्माण होऊन त्या ठिकाणी वेगवेगळ्या फळांची, भांड्यांची कल्पना आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाली. पण ह्या कल्पनेची बाधा जर काढून टाकली तर कल्पनेला अधिष्ठान कोण आहे हो? त्या कल्पना होण्यामागे सुद्धा काहीतरी अधिष्ठान पाहिजे. दोरीवर सर्प दिसायला सुद्धा त्या सर्पाच्या ठिकाणी काहीतरी सत्य अधिष्ठान पाहिजे. तसं त्या फळांची कल्पना निर्माण होण्यामागे सुद्धा मातीचं अधिष्ठान पाहिजे. म्हणजे एकच मृत्तिका वेगवेगळ्या फळांच्या रूपानं, वेगवेगळ्या भांड्यांच्या रूपानं, वेगवेगळ्या आकारांच्या रूपानं आपल्याला भासमान होते. वस्तुतः त्याच्यामध्ये फक्त एक मृत्तिका सत्य आहे. तसं या जगतामध्ये एकच परमात्मा नाना रूपानं, नाना आकारानं सगळीकडे तो नटलेला आहे. पण अज्ञानामुळं जीवाला त्याचं स्वरूप हे जे आहे, व्यापक स्वरूप जे आहे, त्याचं जे दिव्य स्वरूप आहे ते अज्ञानामुळं त्याला जाणता येत नाही. म्हणून त्याला जाणायचं असेल तर पहिल्यांदा माझं जे स्वरूप आहे ते स्वरूप मला जाणता आलं पाहिजे. म्हणून ज्ञानदेवांनी एका ठिकाणी प्रमाण दिलं की प्रथम स्वरूप अनुसंधान. प्रथम काय आहे? स्वरूप अनुसंधान.
मग सवेची उघडे लोचन तव विश्वरूप देखे. प्रथम स्वरूपानुसंधान पाऊनी ठेला अर्जुन, मग सवेची उघडी लोचन तव विश्वरूप देखे. मग डोळा अंजन भेटे, मग दृष्टीस फाटा फुटे. म्हणे डोळ्याला जर सद्गुरूंचं जर अंजन भेटलं, त्याच्या ठिकाणी त्याला गुरु घाली ज्ञानांजन. आम्ही अज्ञान दृष्टीनं जगताकडे पाहतो, म्हणून जगताचा भास आम्हाला होतो, जगत सत्यत्व वाटतं. पण ज्ञान दृष्टीने जर पाहिलं तर बाबा जगत हे सत्य नाही, तर तो जगताच्या ठिकाणी काय आहे, मला झालेला जगत नावानं एक वेगळं अस्तित्व वस्तुत्व हा फक्त भास आहे. आता माझ्या ठिकाणी सुद्धा काय काय भास निर्माण व्हायला लागलेत ते बघूया. माझ्या ठिकाणी, आपल्या ठिकाणी. आता आपल्या पहिल्यांदा आईच्या गर्भामध्ये आलो, त्यावेळेला नाव काय होतं? नव्हतं. रूप काय होतं? नव्हतं. आपण होतो की नाही? होतो. आपण कोण होतो त्यावेळेला? नाम रूप रहित होतो. म्हणून संत म्हणतात नाम रूप तुला नाही, तुला झालाय भ्रम. मातीला नामरूप नाही, पण ते नामरूप रहित मातीचं अस्तित्व विसरून नामरूपाला आम्ही सत्यत्व देतो. का? आम्हाला सवय लागली. आणि संतांना काय सवय लागली? कांदा मुळा भाजी. म्हणजे या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत. तुम्ही कधी उसाच्या शेतात गेलाय आणि माझ्यातलं चैतन्य आणि उसातलं चैतन्य एकच आहे असं म्हटलंय? पण आम्ही दृष्टांत मात्र ऐकतो की गुळाच्या ढेपीमधले एक जर कण बाजूला काढला तर त्यातली गोडी आणि ढेपेतली गोडी एकसारखीच आहे. तसं माझ्यातलं जे अस्तित्व आहे तेच त्याच्यात अस्तित्व नाही, त्याच्यामध्ये तेच अस्तित्व आहे. फक्त उपाधीमुळे आम्हाला काय व्हायला लागला? भेद वाटायला लागला. म्हणून जेथे भेद सरे तेथे विठ्ठल किंवा तेथे ईश्वर, तेथे ब्रह्म तुम्हाला उरे. जेथे भेद सरे, भेदाभेद भ्रम अमंगळ. पण मग हे सगळे आता संतांची वचनं ऐकल्यानंतर आमच्यातला भेद नाहीसा झालाय का हो? आमच्याकडे संप्रदायाचा भेद आहे, आमच्याकडे नाम जपामध्ये भेद आहे, आमच्याकडे स्त्री पुरुष उच्च नीच या जातीचा त्या जातीचा भेद आहे. प्रमाण काय दिलं तर एकनाथ महाराजांनी हरिजनाच्या मुलाला उचलून घेतलं. आमचं काय परिस्थिती आहे? प्रमाण काय दिलं? नामदेवानी कुत्र्याच्या मागे धावलं. प्रमाण काय दिलं? ज्ञानदेवानी रेड्याच्या माझ्यातला आत्मा तोच या रेड्याच्या मध्ये आत्मा आहे ना. म्हणजे आत्मत्वाची दृष्टी प्राप्त झाली तर सर्वत्र आत्मरूपानं भरलेला परमात्मा प्राप्त आहे. पण जर ती लोटकी मगाशी सांगितलेली गाडगी म्हणायला लागली मी वेगळा आणि तू वेगळा, मग काय झालं? एक असताना दोघं झाली, तिघं झाली, चौघं झाली. मग तुमच्या घरामध्ये आता गेली वौसा मांडल्यावर त्यातली तुम्हाला माती दिसणार का लोटकी? आता तुम्ही लोटक्यामध्ये ते हरभरे भरणार, त्यानंतर काय भरणार? ते गाजरं भरणार आणि काय काय भरणार. मग ते त्यांचं नसलेलं, त्यांचं ते स्वरूप नसलेलं तुम्ही त्यात घालायला लागलाय. का घालायला लागलाय मला माहिती नाही तो, पण माझ्या दृष्टीने मी विचार काय करतो, अरे हे पदार्थ तुम्ही बाहेरून घालायला लागलाय, पण त्याचं स्वरूप काय? त्याचं स्वरूप आहे ते त्याचा अधिष्ठान मृतिका. मग त्यांनी ते दुसऱ्या लोटक्यांकडे बघताना काय बघावं? गाजरं बघावी का हरभरे बघावेत का पावटा बघावा तो का माती बघावी? तसं या मडक्यानं तुमच्याकडे बघताना काय बघावं? आत्मदृष्टीनं बघावं का देहदृष्टीनं बघावं? काय बघावं आणि काय बघतो आम्ही? विठ्ठल जळी स्थळी भरला असं बघतो. रिताट अहो वदनी कवळ घेता, कधी कवळ घेताना नाम घेतले? म्हणायचंच नुसतं वदनी कवळ घेता. सगळं लक्ष असतंय ते काय खाली वाढले, शिरा आहे का जिलेबी आहे का मट्टा आहे काय, आणि त्यात ब्रह्म नाही होय. मग असं कधी वाटले ब्रह्मच खायला लागले म्हणून? ते म्हणते हा ना शहाणायचा महाराजांनी लावलंय, लांबड लावल्या, कुठं त्या महाराजाचं ऐकत बसता, त्याला नाही काय काम? अरे त्याला एकच काम आहे
हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम, दिन रजनी हाची धंदा, हेच आमचं काम आहे. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम, हेच काम. तत्कथनम तत्चिंतनम अन्योनम तत्प्रबोधनम. एकच वस्तू आहे आणि त्याचंच प्रबोधन करायचं आहे. एकत्वामध्येच अनेकत्व भासायला लागलेलं आहे. अनेकत्व मिथ्या आहे हे सांगायचं आहे संतांना. अनेकत्व गेलं, अनेकत्व गेले, अनेकत्व गेले, एकले राहिले म्हटले. एकच होतं, एकच आहे आणि एकच राहणार आहे. ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात पूर्ण. मी पूर्ण आहे, अपूर्ण असल्यासारखा वाटतो. माझ्यामध्येच खऱ्या अर्थानं लोक म्हणतात परमेश्वरामधनं सगळी उत्पत्ती होते, स्थिती होते, लय होते. पण आपल्यामध्ये सुद्धा रोज उत्पत्ती होते, जागृतीची उत्पत्ती होते, जागृती येते. स्वप्न आपल्यामध्येच उत्पन्न होतं आणि स्वप्न आपल्यामध्येच लय पावतं. निद्रा आपल्यामध्येच उत्पन्न होते, आपल्यामध्येच लय पावते. जागृतीच्या अगोदर मी आहे, मध्ये जागृतीमध्ये मी आहे, जागृती संपल्यावर मी आहे. जागृतीला उत्पत्ती स्थिती नाश आहे, मी उत्पत्ती स्थिती नाश रहित आहे. जागृती अपूर्ण आहे, मी पूर्ण आहे. स्वप्नाला सुरुवात आहे, मध्य आहे, स्वप्नाला शेवट आहे. निद्रेला सुरुवात आहे, निद्रेला स्थिती आहे, निद्रेला लय आहे. पण जागृती स्वप्न तुमच्यामध्ये होते का नाही? होते ना रोज. मग त्यातलं नाश काय होतंय आणि राहते काय? तुम्ही नाश पावता काय? जागृती नाश पावते. नाश काय पावतं त्यातलं? आजपर्यंत 50 वर्ष 60 वर्ष झाली, तुम्ही गेला का जागृती गेली? तुम्ही गेला का स्वप्न गेलं? तुम्ही गेला का निद्रा गेली? पण जागृतीला जाणणारा तुम्ही गेलेला नाही, जाणार नाही. ते तुम्ही आहात. जागृती तुमच्यावर उत्पन्न होते, जागृती तुमच्यावर कळते, जागृती तुमच्यामध्ये लय पावते. स्वप्न उत्पन्न होतं, स्वप्न स्थिती होते, स्वप्न लय पावतं, निद्रा उत्पन्न होते. जागृती स्वप्न सुषुप्तीमध्ये एक अविनाशी आहे आणि 3 नाशी आहेत. ज्या 3 नाशी आहेत त्या पार्वती आहेत, एक अविनाशी आहे, ते तुम्ही आहात. तो शिव आहे, तो पांडुरंग आहे. म्हणून जागृती स्वप्न सुषुप्ती पांडुरंग आहे सत्य, आणि जागृती स्वप्न सुषुप्ती ही उत्पन्न होते, भासते आणि नाहीसी होते. ते मिथ्या आहे, खोटं आहे. पण आम्हाला असं वाटतं जागृती खोटी आहे, हे खोटं आहे असं वाटतं. आज जेवलेलो खोटं आहे असं वाटतं, साडी खोटी आहे अशी वाटते, दागिना खोटा आहे असं वाटतं. हे आम्हाला खोटं वाटतं. का खोटं वाटत नाही? खरं कळलंच नाही. खरं कळलं असतं, दोरी कळली असती तर सर्प खोटा आहे म्हणून सांगायला गेला असता. ब्रह्म कळलं असतं तर देहबुद्धी मावळते, जागृतीतलं सत्यत्व मावळतं, स्वप्नातलं सत्यत्व जागृतीमध्ये मावळतं. स्वप्नातलं काय विश्व जागृतीत आल्यावर राहतंय नाही. म्हणजे जागृती कशाला म्हणायचं? जिथं खोटं काय आहे ते कळतं त्याला जागृती म्हणायचं. पण आम्हाला अजून काही कळलं नाही म्हणून आम्हाला जागृतीतली ही निद्रा आहे आमची. ही आता आमची जागृती नाही. स्वप्न कशाला म्हणायचं? तर स्वप्न जागृतीत आल्यानंतर ते स्वप्न खोटं आहे हे ज्या वेळेला कळतं त्याला स्वप्नावस्था ज्ञानाची म्हणायची. ज्ञानाची स्वप्नावस्था काय आहे? जिथं स्वप्न विश्व स्वप्न होतं त्याला स्वप्नावस्था म्हणतात. आणि जिथं विश्व स्वप्न न राहता सत्य वाटायला लागतं त्याला अज्ञान म्हणायचं. ते आम्ही भोगायला लागलोय, ते आम्ही जगायला लागलोय. त्या स्वप्नामध्ये तुम्ही सत्य आहात आणि स्वप्न खोटं आहे. काय स्वप्नातलं सगळं खरं आहे? स्वप्नामध्ये लॉटरी लागली खरी आहे? स्वप्नामध्ये मृत्यू झाला खरं आहे? जो सपने सिर काटे कोई जागे तो दुःख नाही होई. स्वप्नामध्ये तुमचं कोणतरी शिर छेदलं, जागा झाला तर मला काय झालेलं नाही. स्वप्नामध्ये भासमान झालेलं विश्व काय नाही. तसं जाग झाल्यानंतर स्वप्न विश्व
हे भासमान आहे, मिथ्या आहे, खोटं कळतं. तसं माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी जाग झाल्यानंतर हे देह, हे मायेचा पसारा, तुमच्यातला मायेचा पसारा, आपण जगलेलो 50, 60, 70, 80 म्हणून ते म्हणतात आबा गेला, पंजा गेला, देखत देखत बाप मसनात गेला. अरे बाळा, गेला म्हणजे संत म्हणतात अरे त्यांनी जे आयुष्य जगलं त्यातलं काय खरं नाही. एक खरं आहे ते कळलं नाही, आणि जे खरं म्हणून जगले ते खरंच नाही. दोरी खरीच नाही. अहो, जर दोरी खरी नाही, अरे जर खरंच नाही, तर त्या दोरीला भासणाऱ्या सापाला मारायला आणलेलं तू पहिल्यांदा काय केलं? त्यानं वाळू मंत्रून आणली आणि टाकली. जाईल साप का जाणार नाही? अहो नाहीच तर. मग त्यानं काय केलं? गारुड्याला बोलवून आण. मग गारुड्यानं त्या सापाला पकडला आणि त्या सापाला पकडल्यानंतर घाबरला, पळून गेला गारुडी. दुसरा गारुडी आला, त्यानं सापाला पकडला, म्हणला घाबरायची गरज नाही, हा साप तुम्ही घ्या, मी जातो. तिसऱ्याला एक जण आले, म्हणजे त्या दोरीवरच्या सापाला घालवण्यासाठी तिसरा एक जण आला. त्याने दांडक्या, कुऱ्हाड हे सगळे आणले आणि सापाला बदडून काढला. हे तिन्ही उपाय जसे केले, तर त्या वाळूच्या उपायानं, त्या गारुड्याच्या उपायानं आणि त्या मारण्यानं सर्पाचा नाश कधी होणार नाही. कारण का? सर्प मुळात त्या ठिकाणी नाही. तसं काहीतरी तुम्ही करून वाळू मंत्राने, म्हणजे काहीतरी करायला लागलोय आम्ही. कशासाठी? सापाला मारायसाठी. कुठल्या? ह्याला. संत म्हणतात अरे बाळा काय करू नको रे, नाही हो. आणि हा साप सुद्धा विश्व, लोक काय म्हणतात? डोळे झाकून घ्या, डोळे झाकून घ्या, विश्व गायब करा. विश्व गायब करून काय होईल? म्हणजे विश्वापासून अलिप्त, ताटी लावून घ्या. का? हे विश्व भाजायला लागले. संत म्हणतात भाजत नाही, भासायला लागले. तुला भासमान ठिकाणी भाजायला लागले. आपलंच नाही परिस्थिती, ज्ञानदेवानी सुद्धा ताटी लावून घेतली महाराज. साने गुरुजींनी आत्महत्या करून घेतली. बयू महाराजांनी खोटा आहे, साप खोटा आहे महाराज. सोप्या खोट्या सापाचा काय काय प्रकार व्हायला लागलाय, हाय काय? आणि आपल्याला सुद्धा काय काय होते हो मारुतराय, दिवसात काय काय होते. आपण म्हणतो काय अजातवाद, दोरीच्या ठिकाणी काय झालंच नाही. तर तुझ्या ठिकाणी तरी कुठं काय झाले? काय झाले? तुझ्या ठिकाणी देह झालाय, तुझ्या ठिकाणी मन झाले काय? तुझ्या ठिकाणी मन सत्य आहे, बुद्धी सत्य आहे, प्राण सत्य आहेत. जे येतात आणि जातात ते सत्य नसतात. मग काय मन सत्य आहे? कधी निर्माण होते, कधी नाहीसं होते. बुद्धी कधी असते, कधी फेल होते फेल. कीर्तनात आमची प्रवचनात फेल होते, आठवतच नाही मध्ये. पण ज्याला कळतं की आठवत नाही, तो मात्र स्मरणात आहे. आठवत नाही हे ज्याला आठवतं तो मात्र स्मरणात आहे. किंवा आठवत नाही असं ज्या वेळेला आठवतं त्यावेळेला आठवणारा आठवा जो आहे तो आमचा राम, आत्माराम. त्या ठिकाणी 7वा राम, 8वा कृष्ण त्या ठिकाणी आहे. मग जो आहे रूपानं आहे, कायमच आहे, पूर्वी आहे, मध्ये आहे, नंतरही आहे, माझ्यात आहे, तुमच्यात आहे, सर्वांच्यात आहे, जळात आहे, स्थळात आहे. देखिली पंढरी देही जनी वनी एका जनार्दनी. अशी वारकऱ्याची बुद्धी आणि दृष्टी कशी हरी बुद्धी जपे अशी कधी होणार? वारकरी म्हणजे माघवारीचा, कार्तिक वारीचा, आषाढी वारीचा असा वारकरी. वारकरी म्हणजे नामरूपावर जो वार करतो आणि अस्थि भाती प्रिय ह्याचं सेवन करतो तो वारकरी. नामरूप मायेचा आहे, त्याच्यावर वार केला आणि नामरूप त्याचं छेदन करून अस्थिभाती प्रियत्वाचं ज्यानं पान केलं तो वारकरी. काय माळकरी? माळकरी जरी म्हटला तर माळ ज्याच्या सत्तेवर आहे तो दोरा, त्या दोऱ्याचं अस्तित्व ज्यानं ग्रहण केलं तो माळकरी. कारण माळ ही वस्तूच नाही, दोऱ्यांचा समुच्चय म्हणजे माळ. पण दोऱ्यांचा समुच्चय ज्याच्यामुळे झाला तो दोरा, तो गायब आणि माळ हाजीर. दागिना ज्याच्यामुळे झाला ते सोनं गायब आणि दागिना हाजीर. माझा मीपणा ज्याच्यावर निर्माण झाला तो शुद्ध मी, जो शुद्ध मी. संत काय म्हणतात? एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुका आहे ऐशी बुद्धी स्फुरे. बुद्धी ज्याच्यावर स्फुरायला लागली मी आहे आबा देसाई. आबा देसाई कुठं आहे? आईच्या पोटात नव्हता, बाहेर आला तेवढा नव्हता, शुद्ध होता. मग शुद्ध होता, रंग मारायला सुरुवात झाली, एशियन पेंट्स, नेरोलेक्स सुरुवात झाली. हा आबा निर्माण झाला, आबा साहेब निर्माण झाला. त्याला माहित नव्हतं बिचाऱ्याला, नामरूप नव्हतं.
पण म्हणायला लागले, कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या, कुणी मुकुंद घ्या, कुणी दामोदर घ्या. मुकुंद गेला, दामोदर गेला, गोविंद गेला, आवाज निर्माण झाला. कुर्र म्हणतात. काय कुर्र ऐकू आलं नाही, काय नाही. कुर्र म्हणजे तेव्हापासून मला वाटते त्याच्या कानात कुर्रच झाले, त्याला काय कळेनाच झाले. मग त्याला फुंकून 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 कान फुंकले तरी जे संतांना सांगायचंय ते त्याच्या डोक्यातच घुसेना. कान फुंका. इकडे लोक गौरीचे कान उघडतात. गौरीचे उघडतात ना त्या ह्याच्यावर पाटावर. अरे काय डुरडुर. अरे आपले कान अजून उघडे नाहीत, ती गौरीचे कान उघडायला लागलो आम्ही. काय आम्ही शाने किती असू. अरे ती आधी माया, तिचे कान उघडायचे आम्ही. तिने सगळ्यांचे कान बंद करून टाकल्यात, तिचे कान आम्ही उघडायला लागलोय. काय खेळ असेल. आश्चर्य आहे. ती कुंडलिनी जगदंबा चैतन्य चक्रवर्तीची शोभा जया विश्वबीजाची या कोंबा सावली केली म्हटली. विश्वबीजाचा कोंब जो आहे सर्वत्र व्यापक आहे, त्याला सावली केली, त्याला आच्छादन केलं. त्याला म्हणून अब न कर पर्दा, ए पर्दा नसी, अब न कर पर्दा, ए पर्दा नसी, हमने तुझे देख लिया. नामरूपाच्या पडद्यामध्ये नामरूपा हेच तुझं आवरण आहे आणि नामरूपाचं आवरण घालून तू त्या परमात्म्याला झाकतेस, तू त्या सोन्याला झाकतेस, पाटल्यांना दाखवतेस, मंगळसूत्राला दाखवतेस. म्हणून एक अशी समधी काय असते, घरात पाहुणे बघायला आलेले असतात आणि ती जी पत्नी असते घरातली मुख्य, ती अशी घुंगट घेऊन काय करते, व्यवहार करते. तर नवरा बसलेला असतोय पाहुण्यांच्यात, पण ती एकदा काय झालं, घुंगट बाजूला गेला, त्यानं तिचं नजर गेली आणि आपल्या नवऱ्याला तिने बघितलं. मग लाजली. लाजल्यावर परत घुंगट घेतलं. तर नवरा काय म्हणतो, अब न कर पर्दा, हमने तुझे देख लिया. आता पर्दा करू नकोस, हमने तुझे देख लिया. तुझे देखने के लिए लोग जाते हैं वहां, तुझे देखने के लिए लोग जाते हैं तुझे दीदार की, तेरे दीदार की, तेरे प्यार की, तुझे मिलने की दिल में थी तमन्ना. तुला भेटण्याची, पांडुरंगाला भेटण्याची, प्रभूला भेटण्याला, भगवंताला भेटण्याला मनामध्ये इच्छा होती. तेरे मिलने की, तुझे मिलने की दिल में थी तमन्ना. तो लोग देखेंगे तुझे वहां जाने के बाद, हमने तो तुझे यही देखी. तू आता बे न कर पर्दा. हे आई, हे जगदंबा, आता तू पर्दा घालू नकोस. तू माझ्यावर पर्दा घातलास, मला जीव भाव निर्माण केलास. तू समोरच्यावर पर्दा घातलास, इदम निर्माण केलंस. आता इदमच्या ठिकाणी अस्थिभाती प्रिय आहे आणि माझ्या ठिकाणी अस्थिभाती प्रिय आहे. हे दोन उपाध्या बाजूला काढल्यास तर निरुपाधिक असलेलं ब्रह्म या जगामध्ये उघडाय. म्हणून जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे, जगामध्ये ब्रह्म दिसे, असं निरुपाधिक ब्रह्म संतांच्या कृपेनं आपल्यामधलं आवरण निघून गेलं. तर कारण आवरण ही मायेची शक्ती आहे. त्या मायेच्या शक्तीमुळं हा जीव मोहित झाला आणि या नामरूपाला मी म्हणायला लागला, त्या समोरच्या नामरूपाला तू म्हणायला लागला आणि इदम आणि अहम, अहम आणि इदम हा व्यवहार सुरू झाला. भगवंत संत सांगतात असा इदम आणि अहम असा द्वैतातला भगवंत नाही, तर इदमलाही जो व्यापून आहे, अहमलाही व्यापून आहे, या मडक्यालाही जो व्यापून आहे, त्या रांजणालाही व्यापून आहे, त्या गाडग्याला व्यापून आहे, अमेरिकेतल्या गाडग्याला व्यापून आहे असलेली जी माती आहे, तसं माझ्यात, प्राण्यांच्यात 84 लक्ष जीव योनीमधून उपाधी रहित असलेला निरुपाधिक परमात्मा व्यापक आहे. अशी तुझी चैतन्याची दृष्टी जर झाली तर मग तू म्हणू शकतोस, मग इदंते शिवाळीले, मी पणेविन डहारिले, ते रूप पाहिजे आपले आपणच. अरे मीच एक मडकं म्हणायला लागलं, अरे मीच माती, माझं मातीचं स्वरूप त्या मडक्यामध्ये तेच मातीचं स्वरूप आहे. मीच माती रूपानं सगळ्या मडक्यांमध्ये माझा अन्वय आहे आणि नामरूपाचा व्यतिरेक आहे. नामरूपाचा व्यतिरेक करून जर माझ्या अधिष्ठान स्वरूपाचा अन्वय जर सर्वत्र करता आला तर मग इदम आणि अहम हे वगळून त्याचा बाध करून सर्व व्यापक चैतन्याची दृष्टी आपल्याला प्राप्त व्हावी. हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. असं होणार का हो? आमचे गुरु महाराज आल्यात, यो मी अपश्यती सर्वत्र. त्यांचे संस्कृत चांगलं आहे, मला संस्कृत येत नाही. कुठलं क्वचित आठवत, कारण आम्ही कधी लहानपणापासून शिकलोच नाही.
आम्ही शिकलो. काय शिकलो? जे शिकायला नाही पाहिजे होतं ते शिकलो. आता ते विसरत नाही. बघा, लहानपणचे संस्कार जात नाहीत. आमचे महाराज म्हणायचे 9 वर्षापर्यंत जेवढं पोराला शिकवताय ते मरेपर्यंत विसरत नाही. आम्ही 9 वर्षात काय ज्ञानेश्वरी शिकवतो, काय गीता शिकवतो, का हरिपाठ शिकवतो? 9 वर्षापर्यंत काय आम्ही शिकवतो? काय शिकलो? काय शिकलोच नाही. काय पुण्याही नव्हती हो. काय शिकणार? पुण्याशिवाय मिळत बी नाही असा. आणि म्हणून हे शिकूया. गेला तर गेला. आता काय गेलेलं काही मागं आणता येत नाही. पण आता जो राहिलेला काळ आहे तो काळ भगवंताच्या चिंतनामध्ये सार्थक करावा. तशा पद्धतीची बुद्धी, तशा पद्धतीचं जीवन, तशा पद्धतीचं सत्संग, तशा पद्धतीचं शास्त्रश्रवण आणि तळमळ पाहिजे. तळमळ असली तर मग प्रभू तुमच्या हाकेला ओ देणार आहे. अहो, तुमच्यात जर तळमळ झाली ना तर त्याच्यात तळमळ निर्माण होते. तो पहावा हे मज डोहळे, म्हणून ही अचक्षुषी मज डोळे, हातीचेनी लीला कमळे पुजू तयार. दोवरी दो भुजा आलो घेऊनी, अलिंगावया लागूनी तयाची. महाराज आमचे म्हणायचे, महाराज गुरु महाराज तुम्ही देवाचं नाव कशाला घेता? विनयानंद म्हणायचे. म्हणले महाराजांना आज असं कसं काय झाले काय? अहो म्हणले देवाचं नाव घेता, म्हणले काहीतरी करता, पात्रता नसताना फॉर्म भरता, 1500 घेता, देवाचं नाव कशाला घेता? असं काम करा, देवानं तुमचं नाव घ्यायला पाहिजे असं म्हणायला पाहिजे देवानं. अरे, म्हणून तुमच्या अंतकरणामध्ये जर खळबळ निर्माण झाली तर निर्विकार परब्रह्माच्या अंतकरणामध्ये खळबळ निर्माण होते आणि तो निर्विकार असलेला आकाराला येतो, सगुण रूपामध्ये साकारतो आणि मग त्या ठिकाणी सगुण परब्रह्म सद्गुरु रूपामध्ये येऊन मग आपल्यातलं अज्ञान आवरण दूर करतं आणि जीवाला स्वतःचं स्वरूप समजतं. ते जीवाचं स्वरूप हे सर्व जीवांचं स्वरूप आहे आणि म्हणून त्या जीवाला काय होतं? सर्वांच्या मधलं व्यापक चैतन्याची दृष्टी प्राप्त होते. पहिल्यांदा स्वतःचं जीव पण जातं आणि शिव पण निर्माण होतं आणि त्या ठिकाणी एकदा त्याचं मूळ अधिष्ठानाचं ज्ञान झाल्यानंतर सर्वांच्यात तेच चैतन्य आहे. असं त्याला या घटामधला आकाश आणि त्या घटातला आकाश, कोल्हापुरातला आकाश, अमेरिकेतला आकाश, काय घट फोडून बघायची काय गरज नाही. तसं या देहातलं चैतन्य त्या देहातलं चैतन्य एकच आहे. पण हे लक्षात कुठं राहते? बाहेर चपला घातले की आणि हाय तसा लक्षात राहत नाहीये. कारण अभ्यास मग इदंतेसी वाळिले, मग मी पण येविन डहारिले, ते रूप पाहिजे आपले आपणची. असं अहमिदमचा भेद, जड जीवाचा भेद, हे जे काही 12 भेद सांगितल्यात, जीव 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 ईश्वर, जीव जड 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 ईश्वर ईश्वर आणि स्वगत सजातीय विजातीय असे भेद सांगितल्यात. देश काळ वस्तू भेद सांगितला. हे 12 भेद रहित अभेदत्व हे प्राप्त व्हावं अशी प्रभूच्या चरणी सद्गुरूच्या चरणी प्रार्थना करतो आणि वाणीला विराम देतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका.